धुमाळ यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील विविध घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या कृतज्ञता सन्मान सप्ताहाचा पहिला दिवस कोपरखैरणे परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला। समाजकारणाला केंद्रस्थानी ठेवून राबवलेल्या या उपक्रमांमध्ये सर्वप्रथम निस्वार्थपणे सेवा बजावणाऱ्या सफाई मित्रांचा सन्मान करण्यात आला। विविध आव्हानांना सामोरे जात परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कार्यरत असणाऱ्या या सफाई मित्रांना आरोग्य किट प्रदान करत त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। समाजाच्या भावनांना स्पर्श करणारा आणखी एक उपक्रम म्हणजे आधारवड वृद्धाश्रमाला दिलेली भेट। मयूर धुमाळ यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत वृद्धाश्रमातील आजी आजोबासोबत आनंदाचे क्षण साजरे करण्यात आले। त्यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा, प्रेमानं केलेला सहभोजन आणि त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचं हास्य यामुळे हा दिवस अधिक संस्मरणीय ठरला। समाजातील ज्येष्ठ नागरिकांना आनंद देण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आधारवड संस्थेचं विशेष आभार मानण्यात आले। याच वाढदिवसाच्या निमित्तानं कोपरखैरणे येथे भव्य अभिष्ट चिंतन सोहळ्याचं आयोजनही करण्यात आले होते। या सोहळ्याला कार्यकर्ते, नागरिक आणि विविध मान्यवरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून मयूर धुमाळ यांना शुभेच्छांचा वर्षाव केला। केक कापून वाढदिवस साजरा करत परिसर उत्साहानं दुमदुमून गेला। समाजकार्य आणि लोकसंपर्काच्या माध्यमातून उभारलेल्या त्यांच्या कार्यपद्धतीमुळे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानंही मयूर धुमाळ यांची प्रतिमा अधिक प्रभावशाली होत असून कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग त्याला पुन्हा अधोरेखित करणारा होता। या कार्यक्रमांना नवी मुंबई शिवसेना संपर्क प्रमुख अंकुश बाबा कदम, महिला संपर्क प्रमुख दमयंती अचरे, जिल्हा संघटिका शीतल कचरे, माजी विरोधी पक्षनेते विजयानंद माने, विभाग प्रमुख सूर्यकांत कचरे, समाजसेवक चंद्रकांत शेवाळे, सुलोचना पाडळे, मंगल मोरे, प्रमोद निंबळकर, सागर पावगे, दत्तात्रय तनपुरे, कापडी मावशी, अलका धुमाळ, नरेश सकपाळ, सुभाष अगुंडे, विनायक जाधव, जितू पिसाळ, विकास धोंडे, सचिन चिकणे, सूरज नाईकरे, सारिका जाधव मॅडम आणि आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली। मयूर धुमाळ यांच्या वाढदिवसानं केवळ उत्सवाचं रूप धारण न करता समाजसेवा, मानवता आणि कृतज्ञतेचं मूल्य पुन्हा अधोरेखित करणारा दिवस ठरला। नक्कीच या सर्वसामान्यांचा आवाज म्हणून मयूरजी धुमाळ यांचं नाव या कोपरखैरण्यात घेतलं जातं। लोकांच्या आडीनडीसाठी जो आवाज कोण असेल तो मयूरजी धुमाळ आहे आणि म्हणूनच येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये त्यांच्या नावाची या ठिकाणी चर्चा चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मयूरजी धुमाळासारखा नेतृत्व आम्हाला मिळावं ही सर्वसामान्यांची भावना आहे आणि नक्कीच आई तुळजाभवानी त्यांची भावना पूर्ण करो याच वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो। आज आपण पाहतो या ठिकाणी शिवसेनेचं एक तरुण उमदं नेतृत्व मयूरदादा धुमाळ यांच्या वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा इथे साजरा करण्यात आला। या प्रसंगी शिवसेनेचे संपर्क प्रमुख असतील आमचे अंकुश बाबा कदम, शिवसेनेचे संपर्क प्रमुख, महिला संपर्क प्रमुख दमयंती अचरे, त्याचबरोबर माजी विरोधी पक्षनेते आणि माजी नगरसेवक विजयानंदजी माने, समाजसेवक चंद्रकांत शेवाळे, विभाग प्रमुख सूर्यकांत कचरे तसेच विविध शिवसेनेचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। आज या प्रसंगी आम्ही मयूरदादांना त्यांच्या भविष्यातील वाटचाली करता आणि राजकीय वाटचाली करता मनपूर्वक शुभेच्छा देतो। त्याचबरोबर या प्रभाग क्रमांक 12 वरती 100% भगवा फडकवून नवी मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल आणि महापौरही शिवसेनेचाच असेल या शुभेच्छा देतो। माझ्या वाढदिवसानिमित्त मला आशीर्वाद देण्यासाठी भरपूर जण उपस्थित होते। त्यामध्ये आमचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख नवी मुंबईचे अंकुश बाबा कदम असतील, जिल्हा संघटक आचरे मॅडम असतील, जिल्हा अध्यक्ष शीतलताई कचरे असतील, चंद्रकांत शेवाळे असतील, विजयानंद माने असतील, प्रथम उपमहापौर पाडळे मॅडम असतील आणि भरपूर माझे सहकारी होते उपस्थित, त्यांचे मी आभार व्यक्त करेल आणि जो मित्र परिवार होता त्यांचेही मी आभार व्यक्त करेल। प्रभाग क्रमांक 12 मध्ये मी 15 वर्ष झालं काम करत आहे इथे आणि त्यांचंच फळ म्हणून मला अंकुश बाबा कदमनी सांगितलं मी त्यांच्या पाठीशी आहे, त्यांनी जर नक्कीच पाठीशी उभं राहिलं आणि मला जर पक्षाची तिकीट दिली तर मी नक्कीच इथं निवडून येऊन
भगवा झेंडा महानगरपालिकेमध्ये घेऊन जाईल। आपकी आवाज आपकी खबर, जुड़े रहिए आवाज टुडे के साथ और सब्सक्राइब करना ना भूलें।